इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। महाराष्ट्रातील महिलांवर वाढत असलेल्या अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने शनिवारी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। बदलापूर येथे घडलेल्या 4 वर्षांच्या 2 बालिकांवरील अमानवीय अत्याचाराने संपूर्ण राज्यभरात तीव्र संताप निर्माण केला आहे। या घटनेने संतप्त नागरिकांनी बदलापूर येथे प्रचंड विरोध प्रदर्शन केले। मात्र आंदोलनकर्त्यांवर बदलापूर पोलीस ठाणे आणि कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आंदोलन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, कारण फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालयाचाही भार आहे। सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकार महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याचा आरोप केला आहे। तसेच सरकार पक्ष फोडण्यात गुंतलेले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी राज्यभरात बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून यावेळी बदलापूर घटनेबाबत सरकारने तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली जाणार आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकार गंभीर आहे का, असा प्रश्न आता राज्यभरात उपस्थित केला जात आहे। आघाड़ी की आज जरूर मीटिंग हुई है। हम आए थे सीट शेयरिंग की चर्चा करने के लिए, लेकिन जो बदलापुर का इंसिडेंट है बहुत ही दर्दनाक। हमने सोचा कि आज हम सीट शेयरिंग पर चर्चा नहीं करेंगे, महाराष्ट्र की जो लॉ एंड ऑर्डर है उसके ऊपर चर्चा करेंगे। जो हादसा हुआ है बदलापुर में, पूरे महाराष्ट्र में उस बारे में एक रोष है। लोग भड़क कर बाहर निकले हैं और आज जिसने आंदोलन किया है उनके खिलाफ मुकदमे चल रहे हैं, एफआईआर। तो ये निर्णय हुआ है 24 तारीख को 24 हम बदलापुर की जो घटना है उनके खिलाफ महाराष्ट्र बंद का ऐलान करेंगे। महाराष्ट्र बंद होगा। महाविकास आघाड़ी में सभी जो हमारे साथी है, कांग्रेस, एनसीपी, शिवसेना, लेफ्ट पार्टीज, समाजवादी पार्टी, एवरीबॉडी, हम एक साथ आएंगे और महाराष्ट्र बंद करेंगे। पूरा महाराष्ट्र का अपराधीकरण हुआ है और महिलाओं के ऊपर अत्याचार बढ़ रहे हैं और सरकार सो रही है। सर, बीजेपी की